रामकृष्ण हरी. मी दीपक नाकाटी, संस्थापक अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान. आजचं हे आंदोलन दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी भाव मिळावा यासाठी होतं. त्यासह मागच्या काळामध्ये म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी सरकारनं जी दुधाला 5 रुपये अनुदान मंजूर केलं होतं, कुठेतरी त्या अनुदानातलं 30 ते 40% शेतकरी हा वंचित राहिला होता. त्याही शेतकऱ्याला तो अनुदानाचा लाभ मिळावा व जो 34 रुपयाचा हमी भावाचं परिपत्रक आहे, जे सरकारचं परिपत्रक आहे, त्याचं पालन जे खाजगी दूध संघवाले करत नाहीत, तर त्यांना कडक शासन हो, त्यांच्यावर कारवाई होईल या 3 मागणीसह आम्ही आज जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर बोंबाबोंब आंदोलन केले. आता तुमच्या मागण्या काय असणार आहेत आणि तुम्ही शासकीय म्हणता जे प्रायव्हेट यांच्याकडे तिथं देता मग दूध, म्हणजे काय असं हे पडतं की तिथं द्यावं लागतं तुम्हाला? तुम्ही प्रश्न चांगला विचारला ताई. प्रायव्हेट दूध संघ ही शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुविधा झालेली आहे. माझी सरकारकडे विनंती आहे की सरकारनं सहकारी दूध संघ वाढवलं पाहिजेत आणि प्रायव्हेट दूध संघवाल्यांची कंबर मोडली पाहिजे. कारण आज प्रायव्हेट दूध संघवाल्यांच्या मनमानी कारभारामुळे, म्हणजे त्यांना वाटेल तेव्हा दर वाढवायचा, त्यांना वाटेल तेव्हा दर कमी करायचा, या गोष्टीमुळे माझा गोरगरीब शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आधी शेतकऱ्यावर आसमानी आणि सुलतानी संकट आहे, त्याच्यासह ह्या दुधातल्या पांढऱ्या बोक्यांचं संकट अजून. म्हणजे सरकारी परिपत्रकाचं पालन जर तुम्ही एखादी गोष्टीची दर जर सरकारनं जाहीर केलेला असेल, अमुक अमुक XYZ, त्याच्यापेक्षा कमी दर आपण दिला किंवा जास्त दिला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का नाही? मग यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे? हे माझ्या शेतकऱ्याचे रक्त पिणारी खाजगी दूध संघवाले हे सगळ्यांचे परवाने रद्द झाले पाहिजेत आणि सरकारनं पुढाकार घेऊन सहकारी दूध संघ वाढवून माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. कारण दूध व्यवसाय ही शेतकऱ्यांचा पूर्वी हा जोडधंदा होता, पण आज ज्या पद्धतीनं देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, ज्या पद्धतीनं दुष्काळ पडलेला आहे, कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या, याच्यामुळे युवा जो वर्ग आहे तो दूध व्यवसायाकडे वळला आणि आजच्या घडीला दूध व्यवसाय हे सहधंदा नसून दूध व्यवसाय हा जगण्याचं प्रमुख साधन झालेलं आहे आणि दूध व्यवसायामध्ये आता सगळ्यात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग उतरलेला आहे. त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की या मुद्द्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर खाजगी दूध संघावर कारवाई करून माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळावा. या संदर्भात काही FIR करण्याचं तुम्ही केलेलं आहे कधी दिलेलं आहे? पण मॅडम काय होतं, आमची परिस्थिती, आम्ही खूप साधी माणसं आहे. आमची काय म्हणजे आजोबा पंजोबा आमदार खासदार मंत्री नाहीत ना, मग आम्हाला काय की टेक्निकल इश्यू सांगून हाकलून दिलं जातं. मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ब्रह्मास्त्र दिलेला आहे आंदोलन, त्याचा उपयोग करून आम्ही संविधानिक पद्धतीने प्रयत्न करतोय की आम्हाला न्याय कसा मिळेल. तुम्ही आता किती शेतकरी आलेले तिथं आणि काय संख्याबळ आहे तुमचं? आता जवळजवळ 400 ते 500 शेतकरी येऊन इथं बोंब आंदोलन करून गेले. भाव काय मिळत नाही, हमी भाव तर नाही. आता ऍक्च्युली पाण्याची बाटली 20 रुपये आणि दुधाला आम्हाला 17-18 रुपये भाव देते. आमचं काय परवडत नाही, काय त्याच्यात हाती लागत नाही, असं झाली परिस्थिती. म्हणजे परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी फक्त मजुरासारखं राबायचं आणि कष्ट करून कमवून दूध संघवाल्यांना द्यायचं. म्हणजे एकंदरीत बघा ना की तुम्ही शेतकऱ्याकडून दूध घ्यायचं दर जास्त लावलं, पण पुढे विकायचं दर जास्त लावलं नाही, किंवा ग्राहकापर्यंत दूधचा दर द्यायचं ते नाही जास्त. आमच्याकडून घेता 25-26 रुपयाला आणि ग्राहकांना 72 रुपयाला विकता. हे बरोबर. एक खूप मोठी दूध क्रांती झाली गुजरातमध्ये अमोल, असं महाराष्ट्रात त्यासाठी आहे ना, ज्याला दुधातली माहिती आहे तो मंत्री त्या पदावर बसवला पाहिजे. नुसतं स्वतःची कामं करायची वांग 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 करायच्या हौस असणारा नाही पाहिजे, त्याला त्यातली आत्मीयता पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही कुठलं सरकार नव्हतं का आतापर्यंत? 75 वर्ष. हा माझं वय 30 आहे, 25 वर्ष मागे काय करणार. आतापर्यंत कुठलं सरकार सपोर्टिव्ह नव्हतं शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना आता चेंज, ही सरकार ती सरकार अशी बरीचशी सरकार चेंज होत गेली, पण आमच्या शेतकऱ्यांचा लढा सुरूच आहे ना.
मी आलो उद्या ती दुसरा येईल तिसरा येईल. शेतकऱ्यांचा लढा थांबलेला नाहीये. दूध व्यवस्थापकाचा जो रस्त्यावर दूध फेकणं असेल किंवा अनेक वर्षांचा तुमचा संघर्ष आहे ना, आतापर्यंत कुठेही न्याय मिळत नाहीये, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? नाही न्याय मिळतो, म्हणजे न्याय नाही मिळत, दिलासा मिळतो. आणि तो कसा? मग 5 रुपये अनुदान, 5 रुपये अनुदानात मग त्यात काय करायचं, खूप अटी टाकायच्या, एअर टॅग, परत स्पेलिंग मिस्टेक, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान भेटत नाही. मग आताचा आमचा मुद्दा तोच होता ना, 30 ते 40% शेतकऱ्यांना अनुदान भेटलेलं नाहीये, ती अनुदान भेटावं. मग फाउंडेशनने जे पुण्यामध्ये दुग्ध विकास कार्यालयाच्या ठिकाणी जे आंदोलन उभारलेलं आहे, एकतर सरकारकडे हा महत्वाचा प्रश्न आहे की सरकार दुधाचा भाव निश्चित करते, परिपत्रक काढून 34 रुपये, म्हणजे शेतकऱ्याची परिपत्रक काढून त्यांना खुश पण करायचं. आणि दुसरीकडे खाजगी ज्या दूध संघ आहेत त्यांना कुठलाही म्हणजे तागादा न लावता त्यांनी स्वस्त दरामध्ये दूध खरेदी करायचं शेतकऱ्याकडून. एकतर दुधाचं प्रमाण ग्रामीण पातळीवर तर जास्त प्रमाणामध्ये होते, त्यासाठी कष्ट बी खूप प्रमाणामध्ये शेतकऱ्याला घ्यावं लागतात. पूर्वी शेतकऱ्याकडे ग्रामीण भागातल्या शेती जास्त असायची, दुधाचा व्यवसाय हा दुय्यम म्हणून पाहिला जायचा. पण आता शेतीची जी काही म्हणजे जशा जशा पिढी वाढत गेल्या तशी शेतीची जी तुकडाबंदी झाली त्यामुळे आता हा दूध व्यवसाय झालं, कुक्कुटपालन व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय होत चाललाय. आणि दुधाचा जो व्यवसाय मध्यंतरीच्या काळामध्ये जो चांगला रेट मिळत होता, परंतु कुठं माशी शिकली आणि परत दुधाचे रेट कोसळले हे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. 1.5 लाख 2-2 लाख रुपयाला शेतकऱ्यांनी गाया त्या काळात घेतलेल्या आहेत कर्ज काढून, आणि आज त्याच गायांची किंमत 30-40 हजार रुपये 50 हजारावर आलेली. 1.5 लाखाची गाय जर आज 40-50 हजाराला एकाची शेतकऱ्यावर वेळ येत असेल तर शेतकऱ्याला सुलतानी आणि आसमानी या दोन्ही संकटाला सामोरं जावं लागते. दुष्काळाचाही सामना आहे, कोरड्या दुष्काळाचा सामना आहे, ओल्या दुष्काळाचा सामना आहे. आणि त्यामध्ये जर हा शासनाने परिपत्रक काढून दिलेला दर जर दिला जात नसेल तर कुठंतरी कठोर कारवाई ही झाली पाहिजे, अशी प्रमुख मागणी या ठिकाणी गाईच्या चाऱ्यांचा काय विषय आहे तुमचा? काटे यांच्या माध्यमातून मांडत आहे. गाईच्या चाऱ्याचा जो विषय आहे, गाईचा चारा शेतकऱ्यांना तुकडेबंदी कमी शेती असल्यामुळं काही ठिकाणी विकतही घ्यावा लागत आहे शेतकऱ्यांना चारा. आणि विकत चारा घेऊन जर दूध जर कमी भावाने विकलं गेलं तर ते परवडत नाही. आज आता आमच्या एका शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याची बाटली तर 25 रुपयाला पुण्यामध्ये आज आम्हाला खरेदी करावं लागते, आणि दूध जर 25 रुपयानेच तुम्ही घेत असाल तर मग दूध आणि पाणी हे समान आहे का, याचं उत्तर विचारणाऱ्यांनी पण दिलं पाहिजे, ऐकणारे पण दिलं पाहिजे, आणि सरकारने पण दिलं पाहिजे. या आंदोलनाला काहीच झालं नाही तर काय पुढचं पावलं काय असणार आहे तुमचं? शिवधर्म फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपक अण्णा काटे जो काय निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मग फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 19 तारखेपर्यंत आपण सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. जर येत्या 19 तारखेपर्यंत जर सरकारनं शेतकऱ्याच्या दुधाचा हमीभाव 34 रुपये नाही दिला किंवा शेतकऱ्यांच्या जे अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान नाही दिलं तर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार आहोत आम्ही. आता धर्म फाउंडेशन म्हणून आम्हाला निवेदन प्राप्त झालेले आहे. हा सगळा निर्णय धर्मात्मक असल्यामुळे हे निवेदन आम्ही शासनाकडे पाठवून त्याची योग्य ती दखल घेतली. आतापर्यंत बरेच आंदोलन झाले, सरकारने असं काही योग्य पावलं उचलली नाही. त्यामध्ये सुद्धा एक आंदोलन झालं आणि शासनाने काही ऑनलाईन झाली होती. त्यामध्ये डायरेक्ट आपण शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट जवळपास 85 कोटीचा अनुदान आपण वितरित केलं जिल्ह्यामध्ये. प्रायव्हेट लोकांना जास्त, जे प्रायव्हेट दूध संघ आहे यांना जास्त बेनिफिट मिळतात, तुम्ही सरकारी जे आहे याच्यामध्ये नाही मिळत शेतकऱ्यांना, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, हा जो मागचा जो निर्णय झाला होता शासनाने सगळ्यासाठीच होता. प्रायव्हेट खाजगी आणि सगळ्या जे दूध उत्पादक आहे त्यांच्यापर्यंत बेनिफिट पोहोचायला सुद्धा आहे. पोचले का? हो. त्यांचं असं आता म्हणणं आहे की जे खाजगी व्यावसायिक जे आहेत ते त्यांना तेवढा देत नाहीयेत भाव. 34% जे काय आहे तर त्यांना भाव देत नाही, त्याच्यावर कारवाई व्हावी. तर याच्याकडनं शासनाकडनं काय केलं जातं या संदर्भात? शासनावर आता सबसिडीसाठी म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा केलं होतं आपण. हे फक्त जागतिक बाजारपेठेचा धोरण सुधारलेला असल्यामुळे असं डायरेक्ट हमी भाव आतापर्यंत नाही धोरणाचा निर्णय येतो शासनाचा निर्णय आहे. पण कारवाई का होत नाही त्यांच्यावर? ज्यांना हे बेनिफिट मिळालं नाही त्याचीच मागणी करतो. आणि त्याच्यानंतर आता ते आचार सेंटर असल्यामुळे उल्लंघन होणार नाही. तो एक निर्णय असल्यामुळे आचार सेंटर झाल्यानंतर आता तो निर्णय होईल. 27 वाजता पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, तर या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला जाणार आहे. नक्कीच मांडण्यात आले ट्रॅक्टर सुद्धा येणार आहे तो, आणि त्याचा सकारात्मक शासन निर्णय झाला.